सिरुळकर सर, मला यांच्याकडून हेही कळाले की आपला विषय की उद्या एका आमदारांकडे ते घेऊन जात आहेत सकाळी. आपली जी इच्छा होती की विधान परिषदेमध्ये आपला विषय होतोय तो झाला. आपले कोकण विभाग कार्यसम्राट शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आपल्या जुन्या पेन्शनचा प्रस्ताव मांडलेला आहे. मग तो 2005 पूर्वच्या माध्यमातून नियुक्ती माध्यमातून का असेना, पण आपण त्याच्यामध्ये समाविष्ट आहोतच. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी मांडलेलाच आहे. परंतु आपला जो विधानसभेमध्ये आवाज उठायला हवा होता तो आवाज उठताना अद्याप तरी दिसलेला नाही. तर प्रत्येकाने आपल्या स्थानिक आमदारांना आपल्या मतदारसंघातल्या 2 दिवसामध्ये या शनिवार रविवारामध्ये संपर्क करा, फोनवरती करा, प्रत्यक्ष भेटा, त्यांच्या सचिवांना भेटा. सोमवार ते मंगळवार या 2 दिवसामध्ये विधानसभामध्ये आपला विषय स्थानिक लोकल आमदारांनी गाजवलाच पाहिजे. अशा प्रकारचा एक अट्टहास करावा तर आपलं आंदोलन ऐतिहासिक होईल. कारण शिक्षकांचे प्रश्न फक्त विधान परिषदेमध्येच मांडले जातात, विधानसभेमध्ये मांडले जात नाहीत. हा जो प्रकार आहे तर तो मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्याचा आपण अट्टहास करत आहोत. तर तो येत्या 2 दिवसामध्ये सोमवारी आणि मंगळवारी तो सार्थ ठरावा असे मी अपेक्षा ठेवतो आणि त्या बाबतीत सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याच्या उपरोक्त आपली जी प्रमुख कार्यकारिणी टीम आहे यांच्याकडून स्थानिक नोडल टीम म्हणून आमच्याकडून जी मदत हवी आहे किंवा जी जबाबदारी आम्ही पार पाडावी अशी अपेक्षा आहे तर त्यांनी अगदी मनमोकळेपणाने आम्हाला सांगावं. या ठिकाणी आम्ही स्थानिक नोडल टीम म्हणून ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जाधव सर, खूप खूप अभिनंदन जाधव सर. खूप धन्यवाद सर. आपण खूप भावनिक साथ घातली सर्वांना आणि नक्कीच सगळे आपले 2005 पूर्वीचे शिक्षक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील याची नक्कीच आता खात्री झालेली आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. सर कोल्हे सर आहेत का? आले, जॉईन झाले? सर 5 मिनिटापूर्वी लेफ्ट झालेत कोल्हे सर. लेफ्ट झाले, परत जॉईन झाले. हॅलो हॅलो. आले. नमस्ते नमस्ते सर. नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते. झाली तयारी सर? बोला ना सर. 5 मिनिटापूर्वी देशमुख सरांनी आपलं सगळं सविस्तर मार्गदर्शन हो ऐकलंय ना सर. ऐकलंय कोल्हे सरांना माझे कोल्हे सरांना आगाऊ तर कोल्हे सरांनी मला संपर्क करून फोन केला तरी हो चालतंय सर. चालतंय. आणि ते माझं म्हणजे असं म्हणणं आहे सर, सकाळचा डबल नाश्ता बरं का, आणि संध्याकाळचं कार्यक्रम आणि तुम्ही जी गाड्याचं जी म्हणलात का गाड्यासाठी किराया जास्त जाईल. हॅलो 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 बोला हॅलो. यायला सर आवाज यायला का सर? हॅलो हॅलो. यायला का आवाज? हॅलो सर बोलत राहा. तर माझं असं म्हणणं आहे. हॅलो सर, माझं असं म्हणणं आहे की बोलतोय सर मी नाशिक वरनं बोलतोय, नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात. हॅलो बोला सर, आवाज येतोय. हॅलो तर माझं असं म्हणणं आहे की आपण जी गाद्याची शिफारस केली होती का, तर गाद्या काही नको आहेत सर. तर माझं असं म्हणणं आहे की एखादा प्लास्टिकचा जर कपडा मिळतो बघा आपल्याकडं, सोयाबीन हे ते झाकण्यासाठी मिळतो, तसा जर कपडा घेतला आपलं तर सगळ्यांचं भागतंय सर. एवढा किराया द्यायची गरज नाही आपल्याला. गाद्या हे ते एवढं काही नको आहे आपल्याला. फक्त पांघरून जे आहे पांघरायचं साहित्य घेऊन यायला मी आव्हान करतो.
आणि खाली अंथरण्यासाठी एक प्लॅस्टिकचा कपडा मिळतो सर, एक 12x50चा. असे 2 कपडे जर घेतले तर सगळं सफिशियंट होते सर. सर आमच्या एका बर 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 बर, तुमच्या याच्यानुसार बघा सर, कारण खर्चिक बाब नको वाटते मला. सर तुम्हाला जेवढं हा हो ना हो ना हो ना, हो 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 हो, चालेल सर, चालेल चालेल. तर फक्त आता एक काळजी घ्यायची, ज्यांना हो 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 हो, कुठे त्यांना काय करायचं, घरी हा फक्त बाकीचे आहेत हा 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 हा, आणि जेणेकरून ते त्यांच्या घराच्या परवानगी हा 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 हा, उपस्थित झाले सांगायचं. आणि जर त्याला समजा काही मालिका लागत असेल हो हो हो, ताबडीच्या मेंबरला सांगावं. बर बर बर, होय. आज मेसेज टाकला होता सर मी. हो हो, टाकलेला आहे मेसेज तसा. सर किती आणि आता सर जे कसं आहे बरं का, वयानुरूप सर आता सर्वांना तुम्ही जरा वैयक्तिक मला संपर्क करा. हा बर बर बर, कारण आपले व्यवस्था हो 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 हो, हॅलो सर, कृपया आपला आवाज म्यूट करावा. हॅलो, हा बोला बोला सर. हॅलो, हा थोडं आम्हाला म्हटलं एखाद्या ग्रुपला हॅलो हॅलो, मोबाईल डबल सुरू केलेला आहे आणि मोबाईल असेल तर असा सर डबल डबल आवाज येतोय. कृपया सगळ्यांनी मोबाईल आपले आवाज आपला सायलेंट करा, म्यूट करा. आणि जे फक्त बोलणार आहेत त्याने हँड रेज करा, एकट्याने बोलायचं, नाहीतर आवाज इको होतो त्याचा, कोणालाही फारसे नीट ऐकू होत नाही. हा तर म्हणणं असं होतं सर, आम्हाला कुठला मेसेज येत नाही काय नाही, म्हणून ग्रुपला जर ऍड केलं तर मेसेज कळत जातील. म्हणजे 17 तारखेला निघायला कुठे काय काय. सुरेश सर कुठून बोलता आपण? हा मालेगावावरून बोलतो सर, नाशिक जिल्हा. संपत कदम सर आहेत का उपाध्यक्ष आपले तिथं? कोण? संपत कदम सर उपाध्यक्ष. मग मला जॉईन केलेलं नाही, 2-3 वेळेस मेसेज टाकला आहे प्लीज ऍड करा असं दुसऱ्या शिक्षकांनी, पण ऍड झालेलं नाही अजून. त्यांना सर तुम्ही उद्या फोन करा. हॅलो सर, त्यांना सांगा सर, सुरेश सर तुम्ही 17 तारखेपासून सकाळी 10 वाजता या तुम्ही आझाद मैदानावर, कंटिन्यू 5 दिवसाचं परवानगी घेऊन या. आम्ही 11-12 किंवा 1 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक अंतरायला पट्टी आणि पांघरायला चादर घेऊन या आणि औषध गोळ्या सोबत आणा. बस, आता मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका, मीटिंग चालू आहे. सर हा बोला शिरोळकर सर, कोणाला सांगायचं बोला. एंडोले सर बोलणार होते. एंडोले सर. हा एंडोले सर, नमस्कार सर. म्हणा. नमस्कार, बोला. हे जे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित राहणार ना, त्यांचा डेटा इतक्या वर्षापासून संकलित झाला नाही आणि त्यांचे ग्रुप झाले नाही. आता कोणी नाशिक तक्रार करत होतं ना की आम्हाला माहिती नाही. बऱ्याच जिल्ह्यामध्ये असे लोक आहेत की ते म्हणजे रिटायर झाल्यानंतर कुठेच फाईल वगैरे दाखल केली नाही किंवा त्यांना त्यांच्यात एकच त्यांचं संघटन नाही. तर असं आपल्याला जेवढे जिल्ह्यातले लोक आहेत त्याची माहिती कलेक्ट करता येईल, त्याकरता मी आपल्या राज्य कोर कमिटीवर एक आम्ही पत्र टाकलं बघा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. तर ते भरून घेतलं गेलं पाहिजे, कारण प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचारी थोडाफार थांबणार नाही ना. कोणी 2 दिवस, कोणी 3 दिवस असं राहील. आपल्याला कॉन्टॅक्ट संपर्क करता येणार नाही, कारण याचा फायदा आपल्या कार्यासाठी फार महत्वाचा आहे. तसं आम्ही पत्र किंवा नंतर त्यांची या संदर्भात कुठे दाद मागता येईल योग्य पद्धतीनं फाईल पुढे करून, तर आपल्याला त्या डेटाचं किंवा त्या माहितीचा विशेष फायदा होईल. कारण की त्यांचे जीवन जे आहे
अत्यंत म्हणजे यातनामय झालेलं आहे. कोणाला 3 वर्ष झाले, कोणाला 4 वर्ष झाले. अशा लोकांचा डेटा हा मुंबईची जी नोडल टीम आहे त्यांनी ती संकलित करून संघटनेकडे, राज्य संघटनेकडे जमा करावा. तर असं एक मी सुचवलं आहे बघा. त्या अनुषंगानं फक्त तेवढंच अभिपत्र भरून घेतलं गेलं. पहिला संकलित करून ठेवलं तर संख्या कळेल निश्चित आपल्याला. हेंडोले सर हा बोला. या संदर्भासाठी वेगवेगळ्या कामासाठी आपण अगोदरच वेगवेगळ्या समित्यांची नियुक्ती केलेली आहे. ज्या समितीकडे दैनंदिन नोंदी घ्यायच्या आहेत, दैनंदिन अहवाल ज्यांनी तयार करायचा आहे, त्यांच्याकडे प्रत्येक विभागाच्या रजिस्टर दिल्या जातील. त्या रजिस्टर मध्ये प्रत्येक विभागाच्या उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची नोंद घेतली जाईल डेली. आणि जे काही सेवानिवृत्त बांधव आहेत त्यांची नोंद वेगळ्या एका रजिस्टर मध्ये घेण्यात येईल. जी समिती यासाठी नियुक्ती केली आहे त्या समितीच्या सदस्यांनी ही नोंद घ्यायची आहे. तशा तेवढ्या नोटबुक्स आपल्याला अध्यक्षांकडून मिळतील आणि तिथे या सगळ्या उपस्थितांची दैनंदिन हजेरी, दैनंदिन नोंद घेतली जाणार आहे. धन्यवाद. हॅलो, मी पंढरपूरहून बोलतोय, गोडसे सर. हा बोला सर. काकासाहेब पोलीस सरांकडे बहुतेक सगळ्या रिटायर माणसांचा डाटा आहे ऑलरेडी, त्यांच्या नोटबुक मधील आहे ऑलरेडी. तरी पण मुंबईला आल्यानंतर अजून एकदा परत कलेक्ट करू आपण तो डाटा. नाही, ते डेली रजिस्टर अटेंडन्स असणार, ते वेगळं. डाटा आहे तो वेगळा, अटेंडन्स वेगळं. अटेंडन्स पाहिजे आपल्याला, डेली अटेंडन्स. करता येईल सर, तिथं सगळे उपस्थित झाल्यावर करता येईल सर ते आपल्याला. हॅलो सर. हॅलो सर बोलतोय. हॅलो हॅलो हॅलो. हा, लासे सर बोला. लासे सर. हॅलो हॅलो हॅलो. बोला सर, आवाज येतो, बोला. हा, मी कदम सर बोलतो, रत्नागिरीत बोलतो. रत्नागिरीत हा बोला सर. रत्नागिरीत बोलतो, कदम सर बोलतो. हॅलो. हा, ऐकू येते, बोला सर. हा, मी म्हात्रे सरांशी बोललो काल परवा 2 दिवसापूर्वी. त्यांच्याशी बोललो या विषयाबाबत. तर ते म्हणाले 100% आपलं काम होणार आहे. हॅलो. हा, येस सर, त्याच्यासाठी लढा. धन्यवाद. कंटिन्यू बोला सर. त्यांना जर भेटायचं असेल तर त्यांना आपण त्यांना कधी भेटू शकतो, असं काय नाही. बदलापूरला जाऊन त्यांना आपण भेटू शकतो. हो सर, आपण रोजच त्यांच्या बरोबर आहोत. बरोबर. चालेल सर, तिथे या ना, भेटूया. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या संघटनेचा. बरोबर. संपर्कात आहे सर, काही काळजी करू नका. आपलं काम आहे लढायचं, आपण होऊन जाईल. ओके. हा, लासे सर बोलतायत. एक माईक चालू असताना कृपया बाकीचे माईक बंद ठेवा. लासे सर बोला. फक्त सर सूचना एवढी करायची होती की बॅनरच्या बाबतीतली चर्चा आपली बोलायची होती. हा, बोला सर. चला बोला. बॅनरची जबाबदारी म्हटलं कोणाकडे दिली आहे? कोणती? आपले बॅनर छापणे. हा सर, त्या बॅनरचे आज मी तुम्हाला हे पाठवलेत. कसं आहे, हा इमेज पाठवलेत सर. आणि तिथं तिथे डायरेक्ट प्रिंट काढून घ्यायची सर. हॅलो सर. आपल्याला इथे प्रिंट घ्यावी लागेल. हा, तिथं प्रिंट घ्यायची सर. आज मी डेटा पाठवलेला होतोय. शिरोळकर सर, तो एक मुद्दा ऍड करा ना बरं का. कोणता मुद्दा ऍड करू सांगा सर. तो हा, नोंद घ्या तुम्ही, मी सांगतोय तुम्हाला. सांगा. माननीय महल्ले सर व इतर संघटक प्रलंबित न्यायालयीन केस संदर्भात शासनाने द्यावयाचे सकारात्मक लेखी पत्र त्वरित द्यावे. हो सर. हा, कदम सर बोलतो मी. तसं नाहीये. कोर्टामध्ये सकारात्मक होकार कळवावा असं मागणं पत्र दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ती मागणी आपण घेत आहोत अशी त्याच्यात नोंद करा. आपण लेखी पत्र तोंडी देत आहेत, पण लेखी पाहिजे आपल्याला. ती टाका एक मागणी.
आपल्या मागणीमध्ये तो तसा मुद्दा मेन्शन केला गेला पाहिजे. तो महत्वाचा आहे सर, अत्यंत महत्वाचा आहे. हो. आज सुप्रीम कोर्टातील प्रलंबित याचिकेमध्ये सरकार लिखित स्वरूपात हमीपत्र द्यावे. करेक्ट. प्रतिज्ञापत्र प्रलंबित नाही म्हणत सर. प्रकरणामध्ये सरकारने लिखित स्वरूपात प्रतिज्ञापत्र सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर. सर प्रतिज्ञापत्र नाही म्हटले, ते होकार म्हणा फक्त. बर होकार. प्रतिज्ञापत्राची गरज नाही, फक्त आहे ना जे प्रतिज्ञापत्र नाही केलंय ते लेखी द्यावे. हॅलो सकारात्मक पाहिजे फक्त, बाकी नाही. हो बस सकारात्मक सकारात्मक एवढ्यासाठी द्यायचं आपल्याला. मार्गदर्शन करा. येंडोले सरांशी बोलून घ्या वाटल्यास नंतर. मी सांगतो सर, पॉईंट नंतर बोलून तुम्ही निश्चित करा. सर पाठवतो, ड्राफ्टिंग करून पाठवतो. अभिजित झालं. हा सरांना बोला म्हणा. दानवकर सर, सचिव साहेब बोला, मार्गदर्शन करा आम्हाला. ठीक आहे सर. आणि कुणाची कल्पना सर 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 मी रत्नागिरीतून बोलतोय. बोला सर. सौदागर सर बोलतोय मी. मला एवढं सांगायचं होतं, महल्ले सर जर आपल्या आंदोलनाला जर भेट दिली तर बरं होईल. ते येणार असतील तर उत्तम, नसतील तर त्यांना यायला विनंती करावी. हॅलो कदम सर बोलतोय. महल्ले सरांशी माझं बोलणं झालं आहे, करतोय मी ते प्रयत्न, ते येण्याची शक्यता आहे. ओके. आणखीन एक दुसरा मुद्दा, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षकांना जरासा एक विनंती असं आहे माझ्याकडून. हे 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्याचे जे अध्यक्ष असतील त्यांनी रिटायर झालेल्यांची यादी आणि जे आता कार्यरत आहे त्यांची यादी कलेक्ट करून तिथं जमा करायला सांगा आझाद मैदानावर येताना, म्हणजे डिटेल मिळतील आपल्याला. आणखीन एक महत्वाची सूचना अशी वाटते मला, आझाद मैदानावर आलेले जे कर्मचारी आहेत त्यांना काहीतरी एक लोगो द्या, जेणेकरून आपलेच बांधव आहेत आपल्याला समजेल, इकडे तिकडे फिरणार नाहीत किंवा त्यांना एकत्र बसायला आपल्याला जरासा मदत होईल. व्हेरी गुड. सोपी सूचना चांगली आहे. आपल्याला डिसिप्लिन खूप सांभाळायचं आहे. हो सर, हो. म्हणून म्हटलं एखादा छोटासा लेबल असेल ना, पण आपल्याला हे आपले बांधव आहेत एकत्र बसावून सांगता येईल. शाळेचं आयडेंटिटी कार्ड आणायला सांगा सर त्यांना. हा असं काहीतरी सुचवा. शाळेचं आयडेंटिटी कार्ड. एक मिनिट. यावेळेला इतरही काही शिक्षक बांधवांचं आंदोलन तिथे कुठेतरी असणार आहे, म्हणून आपली वेगळी एखादी फीत मला शिरोडकर सरांना सुचवायचं आहे की आपली एखादी ब्ल्यू कलरची पट्टी, म्हणजे आपली रिबीन असते ना, ती खिशाला स्टॅपल करून घ्या, म्हणजे ती आपली आयडेंटिटी असेल. बस मी सुचवूनच टाकलं तुम्हाला. अशी अल्फा मोड मध्ये स्टेपल करून घ्यायची प्रत्येकाने ब्ल्यू कलरची पट्टी, रिबीन पट्टी, किंवा तिथे पण उपलब्ध राहील स्टेपल करून. बरं का सर, आपण उपलब्ध करून देऊ आणि पटापट खिशाला स्टेपल मारून देऊ, म्हणजे आपले बांधव आपल्या लक्षात येतील. करेक्ट. अगदी बरोबर. ओके सर. ओके. हॅलो सर, खेडकर सर बोलतो. संभाजीनगर. बोला सर. सिल्लोड आणि सोयगाववाल्याशी कॉन्टॅक्ट केला होता मी बरं का, एक 8-10 दिवसापासून रोज कॉन्टॅक्ट आहे त्यांना. सिल्लोड सोयगाव 2 तालुके. तर त्यांनी काय एक वेगळाच ग्रुप केला आहे बरं का सर, आणि ताईच्या माध्यमातून बरं का. आणि त्यांना मी म्हटलं बाबा सर ते 500 रुपये तुम्ही जमा करा. तर ते म्हणे आम्ही जमा केले. म्हणलं कोणाकडे जमा केलेले त्याचा नंबर द्या म्हणलं मला. ज्याच्याकडे जमा केले त्याचा नंबर द्या ना म्हटलं, आणि तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा म्हटलं ह्या. तर बरेचसे लोक जॉईन झालेत, पण त्यांनी काही निधी इकडे पाठवलेला नाही आणखीन माझ्याकडे. आणि मी त्यांना उद्या पुन्हा आणखीन संपर्क करतो सर, आणि त्यांना सांगतो की तुम्ही निधी जमा करा. तुमच्या जास्तीत जास्त लोक कसे निघतील. जर पेपरला गुंतलेला असताल, 17ला पेपर आहे, तर 17ला संध्याकाळी बसावं तुम्ही, आणि आम्ही बाकीचे 16ला निघतोय संध्याकाळी सगळे.
हा आम्ही 16ला निघतोय सगळे. पण तसं कदम सरांशी बोलणं केलंय मी, कदम सरांना बोललोय या विषयावर. तर म्हटलं हो तुम्ही ज्यांच्याकडे पैसे जमा केले त्याचा मला नंबर द्या, मला त्यांच्याशी बोलू द्या. तर तळणीच्या शिक्षकांनी मला काही ते कॉन्टॅक्ट दिला नाही. मी आता उद्या आणखीन संपर्क करतो त्यांना. ओके, धन्यवाद. हा सर. हा बोला सर. हँड रेज केलेत, बोला सर. कोणी हात वरती केलाय त्यांना बोलायचंय का? श्री. हॅलो. हॅलो. हा बोला, अरुण नरवाडे. बोला, येतोय आवाज. हॅलो. हॅलो. सर बोला सर. हॅलो सर, नमस्कार. हॅलो. हा नमस्ते, बोला सर. हा आपल्या या आंदोलनाचा पहिला प्रश्नच हा तेव्हा म्हटलं सर की गव्हर्नमेंटने सकारात्मक उत्तर सादर केलं पाहिजे. याच्यासाठी आपला लढा चालू ठेवा फक्त, बाकी दुसरे काहीच नाही. घेतलाय ना आता तो विषय सर आपण. तोच एक नंबरच्या मुद्द्याला तोच मुद्दा घ्या सर. लेटर पॅडवर साहेब हा, घेऊ, आपण जे पत्र छापणार, एक नंबरला मुद्दा घ्या. हॅलो सर. बोला. पाटील सर बोलतोय, उदरगड कोल्हापूर. हा बोला सर. सर आता कसं झालंय की फक्त आता आपण या स्टेजला आहोत की प्रत्येकाला जास्तीत जास्त लोकांना कसे मैदानावर उपस्थित राहतील हे या कमी कालावधीमध्ये आपल्याला आणखी जास्त आपली शक्ती खर्च करायची आहे तिकडं. दुसरं हे सेवानिवृत्त बांधव सोडून इतर जे बांधव येणार आहेत आंदोलनात, त्या बांधवांना स्वखर्च करायचा आहे. नाश्ता जेवण स्वतःचा खर्च स्वतः करायचा आहे. राहण्याची व्यवस्था स्वतः करायची आहे. बरोबर. मग ऐकू येते का? मग या बांधवांसाठी तिथल्या जवळपासच्या लोकांनी म्हणजे तिथं त्यांना योग्य भावामध्ये दरामध्ये कशा पद्धतीनं नाश्ता जेवण मिळेल अशा पद्धतीचं ठिकाण बघून ठेवावं किंवा ते त्यांना तिथं गेल्यानंतर कळलेलं बरं होईल. तर त्यांना या संदर्भात आपले संपर्क प्रमुख देशमुख सर आहेत. यांना 1 डे बिफोर जर का संबंधितांनी कळवलं आणि पेमेंट केलं तर ते तशी जेवणाची ऑर्डर करू शकतील. पण 1 डे बिफोर आपण किती दिवसाला कोणाकोणाला पाहिजे त्यांनी जर का तसं कळवलं सरांना तर ते नियोजन करतील. तसं फोन पेने आपलं पेमेंट पाठवलं तर तशी व्यवस्था होऊन जाईल सर. सर करतील. मला काय म्हणायचं आहे, आम्ही तिथं आल्यानंतर काही जण अगोदर व्यवस्था करणार नाहीत, पण तिथं आल्यानंतर त्याचा पर्याय शोधायला लागतील. त्यावेळी ऑन द स्पॉटला ठीक आहे, जो पर्याय ठरलेला असेल ना त्याला विनंती करू. काळजी करू नका. तसं तुम्हाला किंवा मदत करू तुम्हाला. ओके सर. बडेकर सर बोला. बडेकर सर बोला. बोला अनिल बडेकर. हा, ज्या कमिटी आपण केल्यात ना, फॉर्म केल्यात ना, त्या पुन्हा एकदा ग्रुपवर दिला का म्हणजे प्रत्येकाला जबाब समजेल आपली काय. हा, शिरोडकर सरांना विनंती करतो पुन्हा एकदा ग्रुपवर कमिट्या टाकतील. येस सर. सर आपल्याकडे आहे कमिटी, त्या सकाळी त्याला सांगितलं होतं, पण परत आता ते आपण टाकू, लगेचच टाकू मिटिंग तयार करू. दादोरकर सर. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोला सर. हा यवतमाळ बोलतो सर, नरवाडे सर. हा बोला सर. सर आमच्या यवतमाळ जिल्ह्यात थोडी जनजागृती करायला लागते सर. माझं मी सरांना फोनही केला होता. राठोड सर आहे, त्यांचा नंबर काही मला मिळाला नाही. यवतमाळ जिल्ह्याची मीटिंग लावा आणि मला आणि शिरोडकर सरांना ऍड करा. ते आम्हाला लिंक पाठवा. मीटिंग लावा जिल्ह्याची. जिथे अडचण असेल तिथे जिल्ह्याची मीटिंग लावा. ज्या जिल्ह्याची असेल आम्हाला ऍड करा. आम्ही मीटिंग. सर मला यवतमाळमध्ये रिस्पॉन्स नाही आहे. राठोड सरांना मी आपण बऱ्याचदा फोन केला सर. सर तिथं काम करू शकते सर. तर नंबर सांगा तुमचा. कोणाचा?
हा तुमचा नंबर सांगा सर. यवतमाळ 94 03 01 5407. ओके सर, कॉन्टॅक्ट करतो सर नंतर. हो सर, हो सर. आपण बोलू त्याच्यावरती. येस सर. हो हो. अजून कोणाला बोलायचं का? कदम सर बोला. कदम सर. हा, संपतराव बोला. महाराष्ट्राच्या अंशतः अनुदान प्राप्त 2005 पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेची आंदोलन पूर्व ही जनरल सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्याचबरोबर संपर्क प्रमुख आणि इतर शिक्षक शिक्षकेतर बंधू यांनी या आंदोलन पूर्व सभेला संबोधित करताना आपला सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आज बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली. जो विषय मला सुचवायचा होता तो विषय निकम सरांनी यापूर्वी आता सुचवलाय मोहल्ले सरांबद्दल, त्यामुळे त्या विषयावर मी काही फारसा आता बोलत नाही. परंतु मी बोलणार आहे की आपण सर्वजण या तयारीला लागलो आहे. आपली तयारी जोरात चालू आहे. परंतु खऱ्या अर्थाने मी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षाशी बोलतो. नवे त्या जिल्ह्यातील असलेल्या सर्वसामान्य आपला सभासद असेल, नॉन टीचिंगचा असेल, टीचिंगचा असेल, त्याच्याशी मी संपर्क करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. त्यामध्ये बरेचसे जिल्हा अध्यक्षांनी अद्यापपर्यंत काही पैसे पाठवलेले नव्हते किंवा आपला निधी पाठवलेला नव्हता. परंतु काल काही फोन झाल्यानंतर आता पुन्हा निधीचं प्रमाण वाढलं असेल. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये काम चांगलं चालू आहे. उदाहरणार्थ ठाणे जिल्हा असेल, चांगलं काम आहे. कोल्हापूरमध्ये चांगलं काम आहे. सोलापूरमध्ये पण चांगलं काम आहे. सिंधुदुर्गमध्ये पण चांगलं काम आहे. त्याचबरोबर जळगावचे अध्यक्ष आपण बदलवले, तिथे आता काम बऱ्यापैकी सुरू झालं. त्याचबरोबर वर्धाच्या बाबतीत जर विचार केला तर मी काल वर्धा जिल्ह्यातील सभासदांशी किंवा आपल्या बांधवांशी बोललो आणि त्या अध्यक्षांशी पण बोललो. त्या अध्यक्षांना सांगितलं की किमान आपला 3,000 रुपये निधी तरी आपण पाठवा. ते पाठवण्यास तयार आहे. परंतु त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरनं असं जाणवलं की अमरावती असेल, वर्धा असेल, या जिल्ह्यांवरती अगोदरच संगीताताई शिंदे यांच्या संघटनेचा पगडा आहे. अधिक मोहल्ले सरांचाही प्रभाव त्या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये अजिबात प्रतिसाद या अध्यक्षाला मिळत नाही, ते त्या ठिकाणी जाणवलं. आणि त्यामुळे मी काल मोहल्ले सरांशी संपर्क साधला. मोहल्ले सरांनी मार्गदर्शन केलं, त्याविषयी आपलं झालंय. त्याचबरोबर अमरावतीमध्ये चौकशी केली असता फक्त 12 लोक इच्छुक दिसतात. खऱ्या अर्थाने 900 संख्या या अमरावतीमध्ये मला तिथल्या अध्यक्षांनी सांगितले. आपल्याला अमरावती जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. त्याचबरोबर अकोला आहे. अकोल्यातील जे सभासद आहे ते सभासद आपल्याला प्रत्यक्ष दर्शनी जेव्हा त्या ठिकाणी आंदोलनाला येणार आहेत त्या ठिकाणी ते आपल्याला प्रत्यक्ष निधी देणार आहे आणि त्या ठिकाणी आंदोलनाला येणार आहे असं तिथल्या अध्यक्षांनी सुचवलं. चंद्रपूरमध्ये परिस्थिती सोसो आहे. नागपूरमध्ये फक्त 5 जणांचे पैसे जमा झालेले दिसतात. चंद्रपूर, गोंदियामध्ये अल्पसा प्रतिसाद आहे. हिंगोलीमध्ये अल्पसा प्रतिसाद आहे. परंतु परभणी मधलं काम बऱ्यापैकी बंद पडलं होतं. परंतु त्या ठिकाणी आपण अध्यक्ष बदलवले आणि त्या अध्यक्षांनी परभणीमध्ये चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं. जालन्यामध्येही चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे. इतक्यातच संभाजीनगरचे
खेडकर सर इतक्यात बोलले. तिथे काम चांगलं आहे, परंतु अन्य संघटनेचा प्रभाव असल्यामुळे त्या ठिकाणी जरा अडचण निर्माण झालेली दिसते. नांदेडमध्येही बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो. नंदुरबार मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणाने त्या ठिकाणी पेसा अंतर्गत असलेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंना डायरेक्ट 6 लाख किंवा 7 लाख अशा 100% ग्रँट्स तिथं मंजूर झाल्या. त्यामुळे तिथल्या लोकांचा प्रतिसाद पाहिजे तेवढा नाही, परंतु तिथेही मिटिंग लावून आपण तिथले सहभाग चांगल्या प्रकारे आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते आदिवासी बहुल असल्या कारणाने त्या ठिकाणी आपला म्हणजे रेंज आपली पोहोचत नाही, त्यामुळे फारसं काही बोलणं अध्यक्षाची वेळोवेळी होत नाही. त्याचबरोबर रायगडमध्ये परिस्थिती चांगली आहे आणि नाशिकच्या बाबतीत जर म्हटलं तर नाशिकचे साधारणतः माझ्याकडे 50 लोकांचे पैसे जमा झाले, अजून 50 लोकांचे पैसे जमा होतील. मी नाशिक जिल्ह्यातील आज देवळा, चांदवड आणि मालेगाव या तीनही तालुक्यातल्या तालुका अध्यक्षांना भेटून तिथल्या सभासदांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून नाशिकची पण परिस्थिती चांगली राहील. त्याचबरोबर रत्नागिरीच्या सरांनी तर मला काल फोन केला होता. त्यांनी जवळजवळ 170 पैकी 140 सभासदांचे पैसे जमा करून ठेवलेले आहे. सांगलीतही थोडासा प्रतिसाद चांगला मिळतो, पुण्यात पण चांगला. अशा सर्व जिल्ह्यांमध्ये मी संपर्क करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद कमी प्रमाणात मिळतो त्या त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर अध्यक्ष साहेब असतील, कार्याध्यक्ष साहेब असतील, त्याचबरोबर आपले संपर्क प्रमुख यांनी आपल्याला जे काही नियोजन आहे त्या नियोजनाबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी कथन केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पूर्वनियोजित प्रमाणे दररोज आपल्याला अपडेट घ्यावा लागेल की किती लोक आपले दररोज आंदोलनामध्ये उद्या येणार आहे. तो आदल्या दिवशी तोही रिपोर्ट आपल्याला घ्यायचा आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो, सगळ्या जिल्हा अध्यक्षांना पुन्हा विनंती करतो की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात संपर्क करून आपला निधी तर उभारायचाच आहे, परंतु त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला थोड्याच दिवसामध्ये जेव्हा ही पुनर्याचिका ही जी आहे हिच्यासाठी यांची संपर्क करण्याची गरज आहे. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा अजून परत कार्यकारिणीचे जे विभाग प्रमुख आहे विभाग प्रमुखांना मी विनंती करतो की आपण सुद्धा स्वतःहून जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांना किंवा आपले सभासद असतील यांना संपर्क करावा आणि त्यांना या ठिकाणी संबोधित करून आपल्या या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा नोंदवता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करावा अशी मी या कार्यकारिणीच्या विभाग प्रमुखांनाही विनंती करतो. सर, आता समारोप करायचा आहे का अजून बोलायचंय कोणाला? मला काही सूचना द्यायच्या होत्या. फार कोणाला काही बोलायचं असेल तर यावर मी थांबतो, त्यांनी बोलावं. मला 2 सूचना सांगायच्या आहेत अजून. आपले जे वेगवेगळ्या समितीचे प्रमुख आहेत ना त्या समिती प्रमुखांनी आपलं कामकाज बघायचं आहे आणि त्यासाठी त्यांना एखाद्या वेळेला निधीची गरज पडू शकते. त्या समितीच्या प्रमुखांना विनंती करतोय की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी पैसे लागत असतील तर आपण आपल्या खजिनदारांकडून पैसे उपलब्ध करून घ्या आणि खर्चाचा हिशोब ठेवा. आपला दैनिक खर्च त्या ठिकाणी आझाद मैदानावर आपल्याला बिल वाउचर काय असेल तर खर्च द्यायचा आहे, शिल्लक काय असेल ते शेवटी आपण हिशोब द्यायचा आहे. आपल्या या सगळ्या गोष्टी अपडेट ठेवायच्या आहेत. जसं मी आता उदाहरण दिलं की आपल्याला रिबीन आणायची आहे, त्या ठिकाणी रिबीन स्टेपल करायची प्रत्येक सभासदाच्या खिशाला. हे काम कोणी करायचंय? बैठक व्यवस्था समिती जी आहे या बैठक व्यवस्था समितीने ते रिबीनचा बंडल विकत आणायचा आहे आणि स्टॅपलर घेऊन यायचा आहे. याच्यासाठी पैसे लागतील म्हणून त्यांनी आपल्या खजिनदारांकडून निधी प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्याला ऑनलाईन ते निधी पाठवून देतील, जे अध्यक्ष असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून आपण आपला खर्चाचा हिशोब ठेवायचा आहे. समित्या त्यासाठीच आहे, तिथे कुठे खर्च लागेल तर आपण खर्चाची मागणी खजिनदाराकडे करू शकतात आणि खर्चाचा हिशोब प्रत्येक समिती प्रमुखांनी कुठे काही गरज असेल तर या गोष्टी वापरा आणि त्याचा हिशोब ठेवा. आपल्या आंदोलनाचा समारोप असा विस्कळीतपणे होणार नाही. शेवटच्या दिवशी सर्व एकत्रितपणे व्यवस्थित सभा घेऊन सगळ्या घडलेल्या घडामोडींचा परामर्श घेऊन आपल्या आंदोलनाचा समारोप सुद्धा अतिशय सुंदर आणि खूप चांगला असा आपल्याला करायचा आहे.
संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला व्यवस्थित चांगल्या घोषणा, चांगलं डिसिप्लिन आणि चांगले विचार व्यक्त करून विचारांची देवाणघेवाण करणारं आणि एक आगळं वेगळं अनोखं आंदोलन या आझाद मैदानावर आदर्श शिक्षकांचं आणि हक्काच्या न्याय मागणीसाठी होणारं आंदोलन वाचलं पाहिजे. तसं लोकांनी त्याची दखल घेतली पाहिजे. याची सगळ्यांनी मनाची चांगली तयारी करा, अभ्यास करून या, लिखाण करून या आणि चांगलं आंदोलन आपण घडून आणू ही आपली मागणी पत्रात मांडू. धन्यवाद. ओके. तर अजून बोलायचं